तर आज एक अशी चटणी रेसिपी बघूया जी भाकरी बरोबर, चपाती बरोबर, पुरी बरोबर आणि भाता बरोबर सुद्धा खाता येईल। तर ही चटणी बनवण्यासाठी 2 टोमॅटो घेतलेत पिकलेले छान। एका टोमॅटोचे 2 भाग केले, तव्यामध्ये तेल घातलं आणि हे टोमॅटो ठेवले, त्याच्यात 7-8 लसूण पाकळ्या घातल्या आणि झाकण ठेवून दोन्ही साइडने पलटून छान टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये। टोमॅटो छान मऊ झाले की गॅस बंद करायचा। थोडंसं कोमट झालं की टोमॅटोवरची साल काढून घ्यायची आणि आता खलबत्त्यावरच्या दगडाने हे छान ठेचून घ्यायचं। याच्यामध्ये मीठ घालायचं ठेचते वेळी। पाटावर वंट्यावर ठेचू शकता किंवा मिक्सरला प्लस मोडवरती फिरवा, मिक्सर बंद चालू करत, खूप जास्त बारीक करायचं नाही। आता हे छान ठेचून झालेलं आहे आणि ठेचून झाल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची। चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर सुद्धा घालू शकता, म्हणजे आंबट तिखट गोड अशी चटपटीत ही चटणी लागते। आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे तयार झालेली आहे अगदी चटपटीत टोमॅटोची झटपट होणारी चटणी। नक्की करून बघा।